तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर रिसेंटली महाट्रान्सकोमध्ये सिव्हिल आणि लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा फायनान्स रिलेटेड वॅकन्सीज आल्या होत्या, पण त्याची फॉर्म फिलअप प्रोसेस स्टार्ट झाली नव्हती। यूट्यूबमध्ये बरेच कमेंट्ससुद्धा आले होते की फॉर्म आहे ते कधीपासून स्टार्ट होत आहेत। तर महाट्रान्सकोच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर आपण गेलो तर इथे करियर सेक्शनमध्ये रिसेंटली तुम्हाला एक नंबरला एक नवीन लिंक इथे आलेली दिसेल। त्याच्या फाईलवर आपण इथे जर क्लिक केलं तिथे नवीन PDF आहे ती ओपन होते। तर ह्या PDFमध्ये सगळ्या फॉर्म म्हणजे कुठले कुठले जे ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, लाईक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलचे असतील, ॲडिशनल, डेप्युटी किंवा असिस्टंट इंजिनियर, ज्याच्यासाठी आपल्याला कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही आहे। तसंच बाकीच्या फायनान्स रिलेटेड आहेत आणि ज्याचे एक्सपिरियन्स लागणार नाही आहे ती लास्टवाली म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू होणार आहे त्याची फॉर्म फिलअप प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे। तर ह्या ज्या PDF आहे ह्याची लिंक हवे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा डायरेक्टली ही जी लिंक आहे जिथे आपल्याला फॉर्म भरायचा आहे ती लिंकसुद्धा मी प्रोव्हाइड करतो। त्या PDFमध्ये जर तुम्ही इथे क्लिक हिअर या लिंकवर क्लिक केलं तर ही नवीन वेबसाईट इथे ओपन होईल। त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, फर्स्ट टाईमच तुम्ही फॉर्म फिलअप करणार असाल तर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर इथे जर तुम्ही क्लिक केलं तर नवीन फॉर्म आहे तो ओपन होईल आणि तिथे तुम्ही फिलअप करू शकता। मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ह्याच्यामध्ये डेट्स काय काय आहेत, कधीपर्यंत आहेत, तर 12 एप्रिलपासून म्हणजे आजपासूनच ह्याची फॉर्म फिलअपची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती 2 मेपर्यंत आहे। ते ऑलमोस्ट आपल्याला 3 वीकचा नेहमी टाईम मिळतो, आपण बघितलं आहे आधी पण। तर 12 एप्रिलपासून ते 2 मेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता। जे काय तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट वगैरे करायचे असेल ते पण 2 मेपर्यंत 12 एप्रिल ते 2 मेपर्यंत तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर एडिटिंग होणार नाही आणि पेमेंट पण तुम्हाला 2 मेच्या आधीच करावं लागेल। त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मुलं नेहमी विसरतात आणि जे मी नेहमी सांगतो, ह्या आधीसुद्धा सांगितलं होतं की फॉर्म भरल्यानंतर त्याचं पेमेंट केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन जो फॉर्म असतो तो तुमचा रेडी होतो, तर तो तुम्हाला डाउनलोड करणं फार इम्पॉर्टंट असतं। मुलं हा फॉर्म फिल केल्यानंतर डाउनलोड करत नाही, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होतं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करावा लागतो DVसाठी आणि त्यावेळेला मग मुलांना टेन्शन येतं की मी डाउनलोड केलेला नाही आहे। त्यामुळे काय त्याच्यामध्ये तुमचा सगळा रोल नंबर असतो, ॲप्लिकेशन नंबर असतो, तुम्ही जे काय कुठल्या कॅटेगरीमधून अपलोड केलेलं असतं किंवा तुमचे सिग्नेचर फोटो वगैरे सगळ्या गोष्टी असतात। त्यामुळे हा फॉर्म आहे तो नक्की डाउनलोड करा आणि प्रिंट केल्यानंतर लगेच त्यात सेव्ह ॲज अ PDF म्हणून त्याला करून ठेवायचं आणि स्वतःलाच मेलमध्ये सेंड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फाइंड आउट करणं होऊन जाईल। ठीक आहे। पेमेंटची पण जी काय डेट्स आहे ती त्यांनी 12 एप्रिल ते 2 मेपर्यंत ठेवलेली आहे। ह्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या। पाहिजे मी ते क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून दाखवतो। हां, काय काय आहे त्याच्यामध्ये, फर्स्ट नेम तुम्हाला भरायचं आहे इथे, तेच कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम आणि फुल नेम इथे ऑटोमॅटिकली डिस्प्ले होऊन जाईल। त्यानंतर मोबाईल नंबर आहे तो प्रॉपर भरा इथे, त्याच्यामध्ये चुका करू नका। स्पेशली सांगायचं तर जे नावं आहेत त्याच्यामध्ये मुलांच्या चुका होतात, तर जे तुमच्या 10th सर्टिफिकेटवर असेल जशी स्पेलिंग असेल त्या हिशोबाने तुम्ही फिलअप करू शका। आणि जर तुम्ही मॅरिड वुमेन असाल तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला लग्नाआधीचं द्यायचं आहे नावाने की लग्नानंतरच्या नावाने द्यायचं आहे। एवढं लक्षात ठेवा की जे कोणतं तुम्ही नाव द्याल ते त्या नावाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील किंवा तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला पण तुम्हाला त्या नावाचे पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स द्यावे लागतील। दोन्ही जर डिस्क्रिपन्सी असेल किंवा जर नवीनच लग्न झालं असेल, तुमचे डॉक्युमेंट्स रेडी नसतील, तर अशा वेळेला मग तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावं लागेल, जे काय तुमचं सर्टिफिकेट असेल ते। पण ट्राय करा की शक्यतो जिथे डॉक्युमेंट्स तुमचे अवेलेबल आहेत त्याच हिशोबाने तुम्ही जो काय तुमचा फॉर्म आहे तो फिलअप करा, जेणेकरून नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर ईमेल ID पण प्रॉपर सबमिट करा, जे तुम्हाला मेल वगैरे येतील आणि त्याच्यानंतर हा सिक्युरिटी कोड अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट करा। मग तुम्हाला एक ID येईल आणि त्यानंतर एक पासवर्ड येईल आणि त्या ID पासवर्ड सेव्ह करून मग उरलेल्या तुमच्या जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला सबमिट करायच्या आहेत। ठीक आहे। तर आता ह्याच्यामध्ये बाकी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी असेल की फॉर्म भरल्यानंतर एक्झाम कधी असेल, जो तुमचा मेन पॉईंट असेल नेक्स्ट, की एक्झामची डेट कधीपर्यंत असू शकते। तर आपला फॉर्मच आपला मेच्या स्टार्टिंगमध्ये 2 मेपर्यंत आहे। त्यानंतर अंदाजे आपण एक 1.5 ते 2 महिने मिनिमम टायमिंग सांगतोय मी, 1.5 ते 2 मंथ्स मिनिमम टायमिंग, आपण 2 मंथ्सच कन्सिडर करूया। म्हणजे अराउंड एक जुलैच्या आसपास आपली एक्झाम असेल किंवा जुलै नंतरच जुलै ऑगस्टच्या आसपास आपली एक्झाम असायचे चान्सेस आहेत। मिनिमम 1.5 ते 2 महिने आपल्याला मिळतातच।
त्यामुळे जुलै किंवा ऑगस्टमध्ये आपली एक टेंटेटिव्ह एक्झाम आहे ते आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर त्यासाठी तुमचे कुठले कुठले सब्जेक्ट आहेत, कुठले कुठले टॉपिक आहेत, ते सगळे प्रॉपर प्लॅन करा. इफ पॉसिबल झालं मला तर त्याच्या रिलेटेड मी क्वेश्चन्स वगैरे घेऊन येईन. ट्राय करूया आपण मिळते की नाही. सिव्हिलचं मी ट्राय केलं होतं इंटरव्ह्यू घ्यायचं, पण सिव्हिलमध्ये मला नाही जमलं. बाकीचे जे आता कंपनीत काम करतात महाट्रान्सकोमध्ये त्यातले बरेच जणांनी जॉब स्विच केला आहे, कारण त्यांच्यापेक्षा बेटर अपॉर्च्युनिटी मिळाले. जसे की PWD असेल, काय काय त्यांचं MPSC थ्रू सिलेक्शन झालं होतं, काय काय त्यांचं WRDमध्ये झालं, किंवा अजून दुसऱ्या वॅकन्सीज आल्या ज्या सिव्हिलसाठी त्यांना बेस्ट वाटल्या, त्यामुळे त्यांनी तिथे स्विच केलं. त्यामुळे फारच कमी मुलं आता सिव्हिलमध्ये ॲज अ AE म्हणून ट्रान्सकोमध्ये आहेत. बऱ्याच जणांनी जॉब स्विच केलेत. तर त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये डिले होतो किंवा त्यांच्याशी कोऑर्डिनेट होत नाही आहे, किंवा जे अवेलेबल आहेत ते तेवढे स्पोर्टिंगली म्हणजे ते स्वतःहून तेवढे इच्छित नाही आहेत इंटरव्ह्यू वगैरे देण्यासाठी. तरी पण मी ट्राय करतो. इफ पॉसिबल झालं तर सिव्हिलचं पण करूया. त्यानंतर LDCसाठी पण एक्झामचं प्रिपरेशन कुठून करायचं त्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल, कारण आपला सध्याचा जो क्राऊड आहे, आपल्या सबस्क्रायबर जे आहे ते इंजिनियर्स आहेत. तर त्यामुळे तुम्ही जर LDCमधून अप्लाय करणार असाल, लाईक नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये जर असाल, तर आपण त्या रिलेटेड पण बघूया. जेवढे जास्त कमेंट्स वगैरे आल्या तर आपण त्याच्यामध्ये पण ट्राय करूया. ठीक आहे. तर अजून तुमच्याकडे काही डाऊट्स असतील तर खाली मला कमेंट्समध्ये विचारा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.